अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना दत्त भक्तांना शुभ गुरुवार. तर म्हणजे मागच्या 2 दिवसापासून आपण गुरुपौर्णिमेनिमित्तची अतिशय महत्त्वपूर्ण सेवा, पारायण, सर्व काही गोष्टींचे नियम अटी सर्व काही आपण व्हिडिओ पाहत आहात, माहिती पाहत आहात. आजचा व्हिडिओ सुद्धा त्याच्या संबंधित असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जी आता आपली आषाढी पौर्णिमा येणार आहे. त्या आषाढी पौर्णिमेच्या दिवशीच गुरुपौर्णिमा ही साजरी होत असते. तर त्या गुरुपौर्णिमेनिमित्त जे गुरु शिष्यांचं नातं सगळीकडे आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो, किंवा आपले जे गुरु आहेत दत्त महाराज, स्वामी महाराज, किंवा तुम्ही ज्यांना कोणाला गुरु मानलेला आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीतरी सेवा करायची आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आभार व्यक्त करायचा आहे की त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं झालं आहे. तर त्यासाठी तुम्हाला सेवा, पारायण, भरपूर सारे स्तोत्र मंत्र आहे जे तुम्ही पठण करू शकतात, संकल्पयुक्त सेवा करू शकतात. पण असे पण खूप जण आहेत की ज्यांना तेवढा वेळ देणं शक्य होणार नाही आहे. स्वामी चरित्र सार्वमंत्राचं पारायण असेल, गुरुचरित्राचं पारायण असेल, किंवा 11 माळी जप असेल, 11 वेळेस तारक मंत्र असेल, भरपूर कारणं असतात. सगळ्यांचं आयुष्य काही लाईफस्टाईल सेम नसतं. आता कोणाला जॉबमुळे सकाळी लवकर गेले की रात्री उशीर होतो, त्याच्यामुळे त्यांना जमत नाही. वेळेचा अभाव आहे, शारीरिक व्याधी आहे, लहान मुलं आहे, जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे तेवढा वेळ देणं शक्य होत नाही, किंवा तेवढा वेळ बसणं शक्य होत नाही. तर त्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला रोज फक्त 10 ते 15 मिनिटं तुम्हाला काढायची आहेत, आणि तेवढ्या वेळेतच तुम्हाला ती गोष्ट करायची आहे फक्त स्वामींसाठी. तर ती गोष्ट जर तुम्ही रोज जर केली गुरुपौर्णिमेनिमित्त, तर मी तुला शब्द देते, खरं सांग तुम्हाला साक्षात स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा तुमच्यावर होणार म्हणजे होणारच. फक्त ती गोष्ट मनापासून श्रद्धेने, कुठली शंका मनामध्ये न आणता तुम्हाला करायची आहे. ती गोष्ट काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती, नियम, अटी सर्व काही तुम्हाला व्यवस्थित कळतील. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता लवकरच आपला येत्या 15 जुलैपासून आपला आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे. आता 15 जुलैपासून आपल्या आषाढ महिन्यात सुरुवात तर होत आहे, पण सोबतच आषाढ पौर्णिमा ज्या दिवशी येते त्याच दिवशी आपली गुरुपौर्णिमा देखील साजरी होत असते. आता येत्या 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे, आणि सोबत त्याच दिवशी व्यास पूजन आणि पौर्णिमा देखील असते, आषाढी पौर्णिमा आपल्याला सांगितल्याप्रमाणे. तर या दिवशी म्हणजे 29 जुलैला जी गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत आपण सगळेजण, आणि आपण सांगितलंच की गुरु आणि शिष्यांचं नातं अतिशय दृढ आणि घट्ट करणारा हा एक दिवस असतो. आणि ज्यांना कोणाला श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करून घ्यायचं असेल, दत्त महाराजांना गुरु करून घ्यायचं असेल, किंवा इतर ज्यांना कोणाला तुम्हाला गुरु करायचं आहे त्यांच्यासाठी, त्या प्रत्येक शिष्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. गुरुपौर्णिमा नावातच सगळं काही आहे. त्या दिवसापासून आपण आपले गुरु बनवू शकतो, एखाद्याला गुरु करू शकतो, किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण विविध प्रकारच्या सेवा, पारायण, स्तोत्र मंत्राचं देखील पठण करू शकतो. आता गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना कोणाला कुठलीच सेवा करण्यासाठी वेळ नाही आहे, पारायण, स्तोत्र मंत्र, संक्षिप्त पारायण असेल, किंवा 11 माळी जप असेल, 11 वेळेस तारक मंत्र पठण करणे असेल, हे तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल, तर मी फक्त तुम्हाला एकच सांगेल की जी सगळ्यात सर्वश्रेष्ठ आपल्या मार्गामध्ये सेवा मानली जाते ती म्हणजेच कुठली? नामस्मरण. नामस्मरण ही सेवा तुम्ही रोज करायची आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त रोज, गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला रोज ही सेवा करायची आहे. नामस्मरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही म्हणताल की ताई आम्ही चालता बोलता प्रवासामध्ये नामस्मरण करतो. ठीक आहे, ती गोष्ट ठीक आहे, खूप मोठी गोष्ट आहे चालता बोलता नामस्मरण करणे, त्यात काही शंका नाही. पण देवघरासमोर बसून, किंवा स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये असेल त्यांच्या समोर बसून फक्त मोजून 10 ते 15 मिनिटं जर आपण सेवा केली, तर खरं सांगते तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व प्रश्न तर मार्गी लागतील, पण सोबत अखंड स्वामी कृपा तुमच्यावर होणार आहे. आणि ही सेवा फक्त आणि फक्त स्वामींसाठी आपल्याला करायची आहे, दत्त महाराजांसाठी आपल्याला करायची आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक सांगेल, किंवा खूप लोकांना आता गुरुमाऊलीनेच एक छोटीशी कथा सांगितली होती, ती तुम्हाला मी सांगते की एक असं गाव होतं, त्या गावामध्ये कुठल्याच सुखसुविधा नव्हत्या, किंवा काही सुद्धा नव्हतं की जेणेकरून तिथे स्वामींचा मार्ग पोहोचू शकेल. आणि किंवा पण त्या गावामध्ये अडीअडचणी खूप होत्या, प्रश्न लोकांचे खूप सारे होते. पण त्यावेळेस काय झालं, ज्यावेळेस इथे आपले मार्गातील सेवक तिथे ज्यावेळेस पोहोचले, किंवा त्यांच्यातला त्या गावातले एक जे व्यक्ती आहे जे आपले गुरुपीठामध्ये आले त्यावेळेस, किंवा त्यांना ज्यावेळेस गुरुमाऊलींसोबत त्यांचा संवाद झाला त्यावेळेस त्यांना कळालं, किंवा ते म्हटले की म्हणजे महाराज आमच्या गावामध्ये कुठल्याच प्रकारच्या सुखसुविधा नाही आहेत, स्वामींचं मठ नाही आहे, केंद्र नाही आहे, काहीच नाही आहे, आणि कुठल्या वस्तू सुद्धा आम्हाला नाही भेटणार, अशा प्रकारचं आमचं गाव आहे, पण समस्या अडचणी खूप आहेत आमच्या गावामध्ये, तर आम्ही काय करावं? तर त्यावेळेस फक्त गुरुमाऊलींनी किंवा महाराजांनी एकच सांगितलं की तुम्ही एकच गोष्ट करा, ती म्हणजेच काय, जोपर्यंत
आपल्या आता तुमच्याकडे ठीक आहे जपमाळ नाही आहे नामस्मरण करण्यासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टी नाही आहेत, तर एक सर्वात श्रेष्ठ सेवा आहे ती म्हणजेच काय नामस्मरण. मग ते म्हणजे नामस्मरण करण्यासाठी आमच्याकडे जपमाळ सुद्धा नाही आहे. मग काय करायचं? तर ते फक्त एकच बोलले की महाराज एकच बोलले की तुम्ही तुमच्या घरामध्ये मोजून बघा, तुमच्याकडे अगरबत्ती वगैरे असेल, तुम्ही ती अगरबत्ती लावा. देवघरासमोर फक्त अगरबत्ती लावा आणि ती अगरबत्ती जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत नामस्मरण चालू ठेवायचं आणि अगरबत्ती ज्यावेळेस संपेल त्यावेळेस तुमचं नामस्मरण संपवायचं. अशा प्रकारे तुमच्याकडून योग्य ती सेवा घडणार म्हणजे घडणार. अशा प्रकारे संपूर्ण गावकरी लोक ती सेवा करायला लागले. हळूहळू त्यांच्या गावाचा म्हणजे किंवा एक उद्धार व्हायला लागला, समस्या अडचणी मार्गी लागायला लागले, सगळं काही व्यवस्थित व्हायला लागलं. म्हणून सांगते की असं नका समजू की मला ताई जपमाळ धरता येत नाही, मग मी कशावर करू. जप युनिट ऑप्शन आहे तुमच्याकडे, पण जप युनिट पण तुमच्या कडे नसेल समजा, किंवा तुम्ही अशा कुठेतरी ठिकाणी राहतात पण व्हिडिओ बघत आहात, पण तुम्ही अशा कुठेतरी गावात राहतात की जिथे स्वामींचं कुठलं साहित्य मिळत नाही, जपमाळ मिळत नाही, काहीच मिळत नाही. किंवा काही काही घरांमध्ये अशी सुद्धा कंडिशन आहे की हातात जपमाळ घ्यायची नाही, जास्त देवदेव करायची नाही, असे सुद्धा म्हणजे प्रश्न किंवा समस्या घरांमध्ये आहेत. त्याच्यामुळे मनामध्ये एका व्यक्तीची घरामध्ये इच्छा असते स्वामी सेवा करायची, पण त्या घरातल्या बाकीच्या लोकांमुळे त्यांना ती जपमाळ हातात घेता येत नाही किंवा सेवा करता येत नाही. तर मी फक्त एकच सांगेल की दिवसभरामध्ये असा एक छोटासा निवांत वेळ काढायचा. त्या निवांत वेळेमध्ये फक्त 5 ते 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं किंवा फक्त सरळ सरळ जोपर्यंत देवघरासमोर बसायचं, सुशोभित कपडे घालायचे, आपले छान असे स्वच्छ कपडे घालायचे, आसनावर बसायचं, धूप दीप लावायचं आणि एक अगरबत्ती लावायची. अगरबत्ती जोपर्यंत चालू आहे, पेटल्यापासून जोपर्यंत चालू आहे, ती अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण करायचं आहे. आता नामस्मरण करताना कसं करायचं? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नाही, ही चुकीची पद्धत झाली. व आपण कुठेतरी पळतोय का? ते आपण जे काही बोलतोय ते स्वामींना कळलं तरी पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं तरी पाहिजे. म्हणून नामस्मरण जी आहे सेवा, ती एक प्रकारे आपला आत्मा शुद्ध करते, आपलं शरीर शुद्ध करते, आपले विचार शुद्ध करते आणि हळूहळू जसं आपलं नामस्मरण जप वाढत जातो तसंच आपले प्रारब्धाचे भोग सुद्धा, अडचणी संकट सगळं काही दूर करत असते. एवढी ताकद त्या नामस्मरणात आहे. स्वामी समर्थ महाराज सुद्धा म्हणतात की जो माझं नाम जपेल त्याला मी जपणार, कायम स्वरूपी जपणार. म्हणून सांगते तुमची एक माळ श्री स्वामी समर्थ जप नामस्मरण सुद्धा कुठे वाया जात नाही. ते सगळं परतफेड स्वामी समर्थ महाराज करत असतात. फक्त तुमचे कर्म चांगले पाहिजे, तुमचे विचार चांगले पाहिजेत, कोणाबद्दल ईर्ष्या बाळगू नका, कोणाच्याही आयुष्यामध्ये काही ढवळाढवळ करू नका, कोणाचं वाईट करू नका. फक्त आपले प्रामाणिक कर्म, चांगले कर्म आणि त्याच्या जोडीला आपलं अध्यात्म नामस्मरण चालू ठेवायचं आहे, बस. आणि अजून एक गोष्ट, स्वामींचं नामस्मरण किंवा कुठलीही सेवा करताना कुठलीही मनामध्ये शंका उपस्थित करू नका की ही सेवा केल्याने माझं चांगलं होईल का, माझे प्रश्न मार्गी लागतील का. तिथेच तुमचं सगळं काही अडून जाणार. ज्या वेळेस मी म्हणतात की स्वामी समर्थ महाराज आजपासून मी माझे सर्व अडचणी, संकट, त्रास, माझा सर्व योगक्षेम तुमच्या चरणी मी समर्पित केला आहे, माझे सगळे काही प्रॉब्लेम्स तुमच्या चरणी अर्पण केले आहेत, तुम्ही सगळं काही बघा, मी फक्त तुमची सेवा करणार, नामस्मरण करणार, बस एवढंच. मी बाकी काही बघणार नाही, बाकी सगळं काही तुम्ही बघायचं आहे, मी फक्त तुमची सेवा करणार आहे. एवढा विश्वास तुमचा स्वामींवर पाहिजे की स्वामी समर्थ महाराज माझं चांगलंच करणार आणि माझं चांगलंच होणार, ही तुमचा विश्वास पाहिजे. आणि हो, जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत स्वामी सेवा सोडायची नाही. आणि ज्यावेळेस तुमचं सगळं काही स्वामी समर्थ महाराज चांगलं करतील, चांगले दिवस येतील, तेव्हा सुद्धा स्वामींना सोडायचं नाही, स्वामींची सेवा सोडायची नाही. वेळच नाही भेटला, आता मला वेळच भेटत नाही किंवा आता इतर काही कारण असतात, तसं करून जमणार नाही. वाईट काळात, चांगल्या काळात जो स्वामींना जपतो, स्वामीचं नाम जपतो, स्वामींची सेवा करतो, तोच खरा सेवेकरी, हे लक्षात ठेवा. तेच सेवेकरी स्वामींना खूप जास्त प्रिय आहेत. फक्त कामापुरतं काहीतरी आजारपण आहे ते नीट होईपर्यंत, ते अडचणी संकट आहे ते संपेपर्यंतच फक्त स्वामी सेवा करणारे, स्वामीचं नाम जप करणारे खूप जण आहेत. पण त्यातलं आपल्याला व्हायचं नाही आहे. आपल्याला चांगल्या दिवसामध्ये, वाईट दिवसामध्ये सुद्धा स्वामींच्या सोबत राहायचं आहे. स्वामींचे नामस्मरण, नित्य सेवा रोज 365 दिवस आपल्याला करायची आहे. तोच खरा सेवेकरी. म्हणून सांगेल की देवघरासमोर फक्त बसून कामावरून आल्यावरती 5 मिनिटं फक्त आपण, आता मला सांगा, रोज मोबाईल असेल, न्यूज चॅनल असेल किंवा कोणाशी गप्पा मारत जरी आपण उभं राहिलेलं कामावरून आल्यावरती, तरी सुद्धा आपला अर्धा घंटा असाच निघून जातो. त्यावेळेस आपण नाही विचार करत की बापरे मला जॉईंट फॅमिली आहे किंवा इतर काही कारण आहेत किंवा लहान मुलं, त्यावेळेस आपण काहीच विचार करत नाही. आपण बिंदासपणे मोबाईल स्क्रोल करतो, रील्स बघतो, व्हिडिओज बघतो, टीव्ही बघतो किंवा गप्पा मारत बसतो. गप्पांमध्ये काय असतं आजकाल, एकमेकांच्या चहाड्या करणे किंवा एकमेकांबद्दल नावं ठेवणे हेच चाललेलं असतं. त्याच्यापेक्षा जर तो वेळ आपण योग्य वेळ
वेळ काढायचं म्हणता ना तर प्रत्येक व्यक्ती वेळ काढू शकते बरं का, मी खरंच सांगते. तुम्ही जेवणासाठी वेळ काढताना, आरामात काढताना, की त्या जेवणामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते, मग तुम्ही ती वेळ काढताच ना, त्याच पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे समजा की नाही मला स्वामींसाठी वेळ काढायचं दिवसभरामध्ये, एक काम मी दुसरं बाजूला ठेवेल पण स्वामींचं आधी काम करणार, स्वामींचं नामस्मरण सेवा आधी करणार, कारण की त्या सेवेने माझे दिवसभराचे निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह वाईट शक्ती सगळं काही दूर होणार आहे आणि मला एक मोठीतली मोठी ऊर्जा मला मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तिथे विचार केला पाहिजे, त्या पद्धतीनेच तुम्ही स्वामींच्या सेवेला तुम्ही वेळ देऊ शकणार आहात. म्हणून सांगते की बा स्वामींचं नामस्मरण चालता बोलता तर कराच तुम्ही, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण देवासमोर बसून, अधिष्ठानासमोर बसून जर आपण नामस्मरण केलं अगरबत्ती संपेपर्यंत किंवा मोजून 5 ते 10 मिनिटं तुम्ही करा, चालेल, काही हरकत नाही. चला 10 मिनिटं रोजचे, 15 मिनिटं रोजचे तुम्ही नामस्मरण करा. फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं फक्त तुम्ही ते नामस्मरण करायचं आहे आणि ते पण शांत मनाने एकाग्र चित्ताने करायचं आहे, तरच ते नामस्मरण स्वामीपर्यंत पोहोचेल. नाहीतर इकडे नामस्मरण करतो आहे, डोक्यात वेगळेच विचार चालले आहेत, आता मला स्वयंपाक करायचा आहे, मला इकडे जायचं, मला तिकडे जायचं आहे. कोणी कोणी म्हणतं की माझं नामस्मरण करताना मन एकाग्र होत नाही, माझं मन भरकटतं, आळस येतो, जांभळ्या येतात. तर मी एकच सांगेल त्यावेळेस की कितीही मन भरकटलं, कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला स्वामींचं नामस्मरण सोडायचं नाही. जर असं काही प्रॉब्लेम होत असेल तर एक करायचं, डोळे बंद करायचे, आधी दीर्घ श्वास घ्यायचा 3 वेळेस आणि सोडायचा. त्यानंतर डोळे बंद करायचे, शरीर हलकं ठेवायचं आणि फक्त अशी मुद्रा ठेवायची आपल्या मांडीवरती आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं डोळे बंद करून बोलायचं आणि आपलं जे लक्ष आहे ते आपल्या आवाजाकडे, असा आवाज ठेवायचा आपल्या नामस्मरणाचा की त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित होईल. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जेणेकरून आपल्याला कुठलेच आपले विचार भरकटणार नाही. आणि जर जांभळा येत असेल तर येऊ द्या, तुमच्यामधली जी काही वाईट ऊर्जा आहे, निगेटिव्ह जी काही एनर्जी आहे ती बाहेर पडते हे समजायला हरकत नाही आणि ते तेच असतं. म्हणून सांगते की कितीही जांभळा येऊ द्या, कितीही काही येऊ द्या, पण नामस्मरण सोडायचं नाही. मग एकाग्रतेने आपण ते नामस्मरण करायचं. नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे, खरं सांगते खूप मोठी ताकद आहे. ज्यांना नामस्मरण करायला जमत नाही, खूप जण अशी आहे जे लिखित नामजप करतात बघा, ती पण खूप मोठी सेवा आहे. जेवढं जास्तीत जास्त तुमचं नामस्मरण लाख पटीने वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल, तसं तुमचे प्रश्न मार्गी लागत जाईल, लागत जातील, लागत जातील. खूप करोडो लोकांचा अनुभव आहे, म्हणून सांगते आहे नामस्मरण करत चला आणि नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आजच्या या कलियुगामध्ये तरी नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून सांगते खूप साधी छोटी आणि छोटीशी सेवा आहे जी प्रत्येकाला करण्यात येण्यासारखी आहे. म्हणून सांगते की बा नक्कीच करा. आणि मला एक तरी असं वाटतं की बा आपण ज्या वेळेस मनापासून स्वामींना हाक मारतो ना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, त्यावेळेस ती हाक स्वामींपर्यंत पोहोचतेच. मला एक सांगा, ज्यावेळेस आपण गर्दीमध्ये उभं असतो, आपली एखादी जवळची व्यक्ती कुठेतरी आपल्याला समोर गर्दीमध्ये कुठेतरी असते पुढे जाऊन आणि आपण ज्यावेळेस तिला हाक मारतो त्यावेळेस मला एक सांगा, बाकीचे लोक आपल्याकडे बघतात का? तर नाही, तीच व्यक्ती जिला आपण हाक मारली तीच आपल्याकडे बघत असते बळून. तर मला सांगा, एकदा आपण स्वामींना हाक मारून स्वामी आपल्याकडे बघणार नाहीत का? तर बघणार, नक्कीच बघणार. फक्त तुमचे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला कर्म चांगले ठेवा, विचार चांगले ठेवा, आपले प्रामाणिक अशा पवित्र मनाने तुम्ही ते नामस्मरण करा किंवा कुठलीही सेवा करा, पण ती मनोभावे श्रद्धेने करा, विश्वास ठेवून करा. खूप मोठी प्रचिती लोकांना येत आहे आणि तुम्हाला सुद्धा येऊ शकते. फक्त विश्वास ठेवा, नामस्मरण करा. मी तुम्हाला ते सांगते आहे की आजच्या व्हिडिओमध्ये की नामस्मरण करा. खूप मोठी सेवा आहे. ज्यांना जप माळेवर जपतो त्यांनी जप माळेवर करा. ज्यांना जप माळ हातात धरता येत नाही त्यांनी फक्त सांगितलं तुम्हाला अगरबत्ती लावून तुम्ही अगरबत्ती संपेपर्यंत नामस्मरण करू शकता. आणि ते पण जमत असेल तेवढा वेळ सुद्धा तर मोजून 5 ते 10 मिनिटं, 15 मिनिटं का होईना फक्त स्वामींसमोर बसून केंद्रात जाऊन बसा. घरात खूप गोंधळ असतो, घरामध्ये वेळ नाही, जवळपास स्वामींचं मठ केंद्र असेल, दत्तमांचं मंदिर असेल, तिथे जा, तिथे बसून नामस्मरण करा तरी सुद्धा चालेल. मंदिरातली केंद्रातली ऊर्जा तर खूप मोठी असते घरातल्या ऊर्जेपेक्षा, ती पण चालेल. पण नक्कीच करा, गुरुपौर्णिमेनिमित्त नक्कीच करा. आणि गुरुपौर्णिमा झाल्यावर सुद्धा 365 दिवस स्वामींसाठी वेळ काढा. मग तुम्ही वेळ स्वामींच्या सेवेसाठी काढला तरच स्वामी महाराज तुमच्यासाठी वेळ काढतील, तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी. म्हणून सांगते, कुठले कारण देऊ नका की मला वेळ नाही आहे, मला हे नाही, मला ते नाही आहे. मोजून दिवसभरातले 5 ते 10 मिनिटं प्रत्येक व्यक्ती काढू शकते, म्हणजे शकते. नक्कीच सांगेन मी तुम्हाला. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आता आज काही लांबवणार नाही जास्त. तुम्हाला सेवा कळाली आहे, काय करायचे आहे. आणि नामस्मरण करताना मी एकच सांगेल तुम्हाला, फक्त परान्न घेऊ नका. कुठलीही सेवा करा, कुठलीही सेवा करा, परान्न टाळायचा प्रयत्न करा. परान्नाने आपली सेवा परत शून्यावर येते आणि आपले प्रश्न सुटत नाहीत. हे मी तुम्हाला खूप वेळ सांगते.
परान्न वर्ज्य करा, नॉनव्हेज खाऊ नका, सेवा करत असताना कुठलीही व्यसन करू नका, एवढंच तुम्हाला पाळायचं आहे, बस दुसरं काही नाही. बस असा हा आता आजचा व्हिडिओची माहिती आणि विषय होता. तर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.